नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा, आपण एक सिरीज चालू केली आहे. तुम्हाला मी सांगितलंय की आपण इयर वाईज करत आहोत, म्हणजे प्रत्येक वर्षानुसार काय काय घडलं ते डिस्कस करत आहोत. 1885 पासून सुरुवात केली. कशापासून सुरुवात केली मित्रांनो? 1885 पासून सुरुवात केली. आज आपलं टार्गेट आहे 1911. मागचे व्हिडिओ बघा मित्रांनो, त्याच्यापासून 7, 8, 9, 10 अशी 4 वर्ष आपण काय केलेत, मागच्या लेक्चर मध्ये काय केलेत, कव्हर केलेत. आता 1911 मध्ये काय काय घडलं, इतिहासाच्या दृष्टिकोनातून भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहासामध्ये काय काय घडलं, त्या बाबतीत आपण काय करणार मित्रांनो, डिस्कशन करणार आहोत. सो चला मित्रांनो, बघा, त्याच्या आधी प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून ठेवा. बघा, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल. मग आता 1911 मध्ये काय घडलं? 1911 मध्ये काय घडलं? 1911 मध्ये जे काँग्रेसचं अधिवेशन होतं मित्रांनो, काँग्रेसचं काय होतं, अधिवेशन होतं, बरोबर आहे. हा, थोडंसं मोठं करून घेतो म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे दिसेल व्यवस्थितरित्या. ओके, चला. मग 1911 मध्ये काय घडलं मित्रांनो? 1911 मध्ये काँग्रेसचं जे अधिवेशन होतं मित्रांनो, काँग्रेसचं जे अधिवेशन होतं ते कलकत्त्याला भरलं. कुठं भरलं मित्रांनो? कलकत्त्याला भरलं. 90% अधिवेशन ही शहरातच भरत होती. ठीक आहे, 90% अधिवेशन शहरात भरत होती. आणि या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष होते मित्रांनो, कोण होते? बिशन नारायण दत्त. कोण होते मित्रांनो? बिशन नारायण दत्त. क्लिअर आहे मित्रांनो? या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा जनगण मन गायलं गेलं. कोणी काय गायलं गेलं मित्रांनो? जनगण मन गायलं गेलं. तुम्हाला माहित असेल मित्रांनो, आता दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. 1911 म्हटलं की त्या अधिवेशनामध्ये काय मित्रांनो, जनगण मन आहे. आणि 1896 म्हटलं की 1896च्या अधिवेशनामध्ये काय मित्रांनो, वंदे मातरम आहे. काय मित्रांनो? वंदे मातरम आहे. लक्षात ठेवायचं. एक आपलं नॅशनल अँथम आणि एक नॅशनल सॉन्ग आहे, बरोबर आहे. मग आता तुम्हाला जनगणाबद्दल एक्स्ट्रा माहिती माहित असेल. आता हे जनगण मन का गायलं गेलं, हे गीतांजलीच्या या कविता संग्रहात घेण्यात आलंय, बरोबर, सर्वांना माहित असेल. आणि ते जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी म्हटलं होतं. कोणा स्वागतासाठी म्हटलं होतं मित्रांनो? जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी म्हटलं होतं. आणि त्याच्यामध्ये ब्रिटिश भारतामध्ये, आता भारत दोन भागामध्ये डिवाइड केला होता. एक होता ब्रिटिश भारत आणि एक होते मित्रांनो संस्थान. मग जनगण मनामध्ये तुम्ही बघाल तर कोल्हापूरचं नाव नसेल, हैदराबादचं नाव नसेल, बडोद्याचं नाव नसेल, राजस्थानचा बराच भागचं नाव नव्हतं. तर ब्रिटिश भारताबद्दलच त्याच्यामध्ये काय केलेला होता, उल्लेख केलेला होता. आणि मग जॉर्ज पंचमने ऐकलं, जॉर्ज पंचम खुश झाला आणि पुढच्याच वर्षी गीतांजलीला भारताचा पहिला साहित्याचा काय मिळाला होता, नोबेल सुद्धा मिळालेला होता. म्हणजे 1912ला साहित्याचा पहिला नोबेल कोणाला मिळालाय? गीतांजलीलाच मिळालाय, याच जनगण मनमुळे. ठीक आहे, किंवा जॉर्ज पंचम खुश झाला याच्यामुळे. मग हे पहिल्यांदा गायलं गेलं गीतांजली कादंबरीमध्ये आहे, रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे, हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. मग आता पुढे काय मित्रांनो, आता पुढे काय बघा, याच काळामध्ये बंगालची फाळणी रद्द झाली, बरोबर आहे. बंगालची फाळणी काय झाली? रद्द झाली. 1911 मध्ये बंगालची फाळणी काय झाली मित्रांनो? रद्द झाली, जी 1905 मध्ये झाली होती. केव्हा झाली होती मित्रांनो? पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल केव्हा झाला होता? 1905 मध्ये झाला होता. कर्जनने केला होता. कोणी केला होता? पूर्व बंगाल, पश्चिम बंगाल. आपण 1905 डिटेल शिकलेलो आहोत. कर्जनने केला होता मित्रांनो. आणि रद्द कोणी केली? लॉर्ड हार्डिंगने केली. आपण तुम्हाला मी आधी सांगितलं की 1910 मध्ये लॉर्ड हार्डिंग दुसरा भारताचा गव्हर्नर जनरल किंवा व्हायसरॉय आला, जो 1916 पर्यंत होता, बरोबर आहे. 1911 मध्ये व्हायसरॉय लॉर्ड हार्डिंगने फाळी रद्द करण्याविषयी तयारी दर्शवली. आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी भेट घेऊन बंगालवर झालेला अन्याय दूर करण्याचं त्यांना वचन सुद्धा दिलं. लॉर्ड हार्डिंगने सुरेंद्रनाथ बॅनर्जींना भेटण्यास काय केली होती? वचन दिलं होतं की आपण तुमच्यावर झालेला जो अन्याय आहे बंगालवर, तो आपण काय करूया? दूर करूया. क्लिअर आहे मित्रांनो? सो लॉर्ड हार्डिंगने रद्द केली, लॉर्ड कर्जनने लागू केली होती. 1905 लागू झाली, 1911 काय झाली? रद्द झाली. याची पीडीएफ हवी असेल मित्रांनो, इयर वाईज दिले, डिटेल इतिहास दिलेला आहे. याची पीडीएफ हवी असेल तर आपल्या ऍप्लिकेशनच्या डिस्क्रिप्शन मध्ये, ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला पाहण्यास मिळेल. ठीक आहे मित्रांनो, चला. मग आता बंगालची फाळी रद्द झाली, ठीक आहे. आणि मग बंगालच्या फाळणीचा मग लॉर्ड हार्डिंग्सपूर्वी व्हायसरॉयपदी आलेला लॉर्ड मिंटो, तुम्हाला ऐकलं असेल. हार्डिंगच्या आधी कोण होतं? लॉर्ड मिंटो होता. मार्लो मिंटो कायदा तुम्ही ऐकलं असेल. बंगालच्या फाळीमुळे अन्याय दूर करण्याची तयारी दर्शवली नव्हती. म्हणजे मिंटोने सांगितलं होतं बंगालची फाळी रद्द होणार नाही. याने काय सांगितलं? रद्द होणार नाही. याच्या पण आपण मागण्या केल्या होत्या, या बोगडे पण आपण काय केल्या होत्या? मागण्या केल्या होत्या की साहेब बंगालची फाळणी काय करा? रद्द करा. त्याच्या विरोधात आपण वंगभंग आंदोलन पण चालू केलं होतं, पण याच्यावर वंगभंग आंदोलनाचा काही परिणाम झाला नाही. कोणावरती? लॉर्ड मिंटोवरती, बरोबर आहे. त्याच्यामुळे याने बंगालची फाळणी रद्द करण्याचा काही तयारी दर्शवली नव्हती. मात्र लॉर्ड हार्डिंगने ती तयारी दर्शवली. 1911 मध्ये बंगालची फाळणी काय झाली मित्रांनो? रद्द झाली. क्लिअर आहे? क्लिअर आहे? इथपर्यंत समजतं मला काय म्हणायचंय? ओके. मग 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाली, लॉर्ड हार्डिंग्सने केली. हार्डिंगच्या आधी लॉर्ड मिंटो होता, मिंटोच्या आधी कर्जन होता. मी डिटेल यादी बनवून दिली सर्व व्हायसरॉयची, पण मिंटोने केलं नाही. मिंटोकडे पण आपण मागणी केलेली होती, की बंगालची फाळणी रद्द करा, बंगालची फाळणी रद्द करा, पण मिंटोने ती केली नव्हती. ठीक आहे, चला. मग पुढे आता काय म्हटलंय की आता बघा, याच काळामध्ये इंग्लंडचा राजा जॉर्ज पंचम, आता जो इंग्लंडची राणी मेली आहे ना, बरोबर आहे, एलिझाबेथ द्वितीय जी मेली आहे बघा, तिचा
बापया, तिचा काय हा बापी, त्याची पोरगी होती. ठीक आहे. जॉर्ज पंचम आणि त्याची राणी मेरी या भारत भेटीवर आले. हे काय आले होते? भारत भेटीवर आले होते. आणि त्यांच्या स्वागतासाठी जनगण मन पण लिहिलं गेलं होतं. त्यांच्या स्वागतासाठी काय लिहिलं गेलं होतं? जनगण मन सुद्धा लिहिलं गेलं होतं. आणि पुढे ते भारताचं काय झालं? राष्ट्रगीत झालं. ठीक आहे. तर यांच्या स्वागतासाठी गेट ऑफ इंडिया उभारण्यात आलेला आहे. 1911 मध्ये गेट ऑफ इंडिया काय झालाय? मुंबईत स्थापन झालेला आहे. तुम्हाला सर्वांना माहित असेल 12 डिसेंबर 1911 रोजी दिल्ली दरबार भरवण्यात आला होता. 1911 मध्ये काय भरवण्यात आला होता? दिल्ली दरबार भरवण्यात आला. आणि दिल्ली दरबार भरवला त्याच दिवशी बंगालची फाळी रद्द करण्याची काय करण्यात आली? घोषणा करण्यात आली. ठीक आहे. आता इंग्लंडची जी राणी मेलेली आहे मागच्या वर्षी, तिचा हा काय होता? बाप होता. त्याची पोरगी ही ती. ठीक आहे. तर भारतात भेटीवर आले. त्यांच्या स्वागतासाठी काय बांधण्यात आला होता? गेट ऑफ इंडिया सुद्धा काय करण्यात आला होता? बांधण्यात आलेला होता. आता आपल्या बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं, गेट ऑफ इंडिया का बांधला मग? जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी. आणि इंडिया गेट तुम्ही नाव ऐकलं असेल, मी तर वरती लिहितो. इंडिया गेट कुठे आहे मित्रांनो? इंडिया गेट कुठे आहे मग? दिल्लीमध्ये आहे. बरोबर आहे. इंडिया गेट कुठे आहे? दिल्लीमध्ये आहे. बरोबर आहे. हा इंडिया गेट जो आहे एक्झॅक्टली 10 वर्षानंतर बांधला. हा इंडिया गेट 1911 पासून 10 वर्षानंतर, म्हणजेच केव्हा बांधलाय? 1921 ला बांधलेला आहे मित्रांनो. इंडिया गेट केव्हा बांधलाय? 1921 ला बांधलाय. आणि इंडिया गेट का बांधला होता मित्रांनो? पहिल्या महायुद्धामध्ये वर्ल्ड वॉर लिहितो मी, WW लिहितो, वर्ल्ड वॉर लिहितो. या वर्ल्ड वॉर मध्ये भारतीय सैनिक जे शहीद झाले होते, भारतीय सैनिक जे इंग्रजांकडून लढत होते, भारतीय सैनिक जे शहीद झाले होते, त्यांच्या स्मरणार्थ इंडिया गेटची काय करण्यात आलेली आहे? स्थापना करण्यात आली आहे. इंडिया गेट बांधण्यात आलेला आहे. आणि गेट ऑफ इंडिया का बांधण्यात आलाय? जॉर्ज पंचम आणि राणी मेरी तर यांच्या स्वागतासाठी बांधण्यात आलाय. क्लिअर आहे. गेट ऑफ इंडिया आणि इंडिया गेट मधलं कन्फ्युजन दूर आहे. इंडिया गेट का बांधला त्याला? गेट ऑफ इंडिया का बांधण्यात आला? इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे. आणि याच काळामध्ये दिल्ली दरबार भरला. आता दिल्ली दरबार काय राहतो मित्रांनो? दिल्ली दरबार काय राहतो? कन्सेप्ट डोक्यात टाका. दिल्ली दरबार काय राहतो मित्रांनो? जेव्हा जेव्हा इंग्लंडचा राजा किंवा राणी बदलणार, जेव्हा इंग्लंडचा राजा किंवा काय बदलणार? राणी बदलणार, तर नवीन राजा किंवा राणी येणार आणि त्यांच्या स्वागतासाठी भारतात जो कार्यक्रम आयोजित केला जाणार, मित्रांनो, कार्यक्रम आयोजित केला जाणार, त्या कार्यक्रमालाच काय म्हणतात? दिल्ली दरबार म्हणतात. ठीक आहे. इतिहासामध्ये 3 वेळा दिल्ली दरबार भरलेला आहे. इतिहासामध्ये किती वेळा दिल्ली दरबार भरलाय मित्रांनो? 3 वेळा दिल्ली दरबार भरलाय. पहिला दिल्ली दरबार भरला होता 1877 ला. तुम्ही ऐकलं असेल, लॉर्ड कर्जनने खूप पैसा कर्जन झाला. लॉर्ड लिटनने खूप पैसा उधळला आणि मग वर्तमानपत्रांनी त्यांच्या विरोधात काम केलं, पत्र लिहिलेत म्हणून वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणला होता 1878 ला. तुम्ही ऐकलं असेल. दुसरा दिल्ली दरबार भरला होता मित्रांनो 1904 ला. दुसरा दिल्ली दरबार केव्हा भरलाय? 1904 ला भरलाय. आणि तिसरा दिल्ली दरबार मित्रांनो 1911 ला भरलेला आहे. मग खालीलपैकी कोणत्या वर्षी दिल्ली दरबार भरला? 1 बरोबर, 2 बरोबर, दोन्ही बरोबर, दोन्ही चूक, या पद्धतीने प्रश्न विचारला जातो. सो इतिहासामध्ये 3 वेळा दिल्ली दरबार भरलाय. हा एक IMP क्वेश्चन आहे, लक्षात ठेवायचा आहे. इतिहासामध्ये किती वेळा दिल्ली दरबार भरलाय मित्रांनो? 3 वेळा दिल्ली दरबार भरलाय. 1877, 1904 आणि 1911. आणि दिल्ली दरबार का भरतो मग? हे पण डिस्कस केलंय आपण. का भरतो? जेव्हा इंग्लंडचा राजा किंवा राणी चेंज झाली, बदलली, नवीन राजा किंवा राणी आली, तर नवीन राजाच्या स्वागताचा जो कार्यक्रम असायचा भारतात, त्यालाच काय म्हणायचे? दिल्ली दरबार भरायचे. त्यालाच काय म्हणायचे? दिल्ली दरबार म्हणायचे. आणि प्रत्येक वेळा दिवसेंदिवस जसं दिल्ली दरबार भरला, पैसा आणि खर्च वाढत गेला. म्हणजे 77च्या मानाने 1904 मध्ये अजून जास्त खर्च झाला, 1904च्या मानाने 1911 मध्ये अजून जास्त खर्च झाला. समजते मला काय म्हणायचंय? आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करा मित्रांनो. याचे पेड क्लासेस पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. जेवढं तुम्हाला युट्यूबला आहे त्याच्या दुप्पट तिप्पट तुम्हाला पेड क्लासेस मध्ये पाहण्यास मिळेल. चला मित्रांनो पुढे जाऊया. आता बघा, याच दिल्ली दरबारामध्ये जॉर्ज पंचमने बंगालच्या फाळीची काय केली होती? घोषणा, अधिकृत घोषणा केली. म्हणजे ज्या दिवशी दिल्ली दरबार भरला त्या दिवशी बंगालच्या फाळीची काय करण्यात आली? घोषणा सुद्धा करण्यात आली. क्लिअर आहे इथपर्यंत? काही डाऊट नाही. त्याच दिवशी बंगालच्या फाळीची काय करण्यात आली? घोषणा पण करण्यात आली. आता याच काळामध्ये, मागच्या वर्षी मी तुम्हाला ऑलरेडी मागचे जे आपण एज्युकेशनवर क्वेश्चन घेत आहोत बघा, आपण एक सिरीज पण बघत आहोत, ते व्हिडिओ पण बघा मित्रांनो. त्या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन, तो क्वेश्चन कोणत्या वर्षी आलाय ते पण एक्सप्लेन करत आहोत. या टॉपिकवर 2 क्वेश्चन आलेले आहेत. या टॉपिकवर किती क्वेश्चन आले आहेत मित्रांनो? 2 क्वेश्चन आलेले आहेत. बघा, केंद्रीय कायदे मंडळामध्ये 1911 ची गोष्ट करतोय आपण. 1911 ची गोष्ट करतोय. केंद्रीय कायदे मंडळामध्ये गोखलेंनी शैक्षणिक सार्वत्रिकरणाचं बिल मांडलं. शिक्षणाचं काय करावं? सार्वत्रिकरण करावं, सर्वांना शिक्षण उपलब्ध करावं. पहिला क्वेश्चन हाच होता की शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्याचं बिल मुंबई कायदे मंडळात कोणी मांडलं? या केंद्रीय कायदे मंडळात कोणी मांडलं होतं? गोखलेंनी मांडलं होतं. मी तुम्हाला कालच एक्सप्लेन केलेलं आहे. आणि ते गव्हर्नरने ते रद्द केले व याच वर्षी गोखलेंनी शैक्षणिक संघाची काय केली? स्थापना केली. आणि या बिलवरती
आज हे बिल मांडलं गेलं होतं, कोणी मांडलं होतं? गोखलेंनी. ठीक आहे. आणि ते अप्लाय कसं करावं, काय करावं, आंबेडकरांनी याच्यावर काय केली होती? टीका केली होती. आणि गोखलेंनी कशाची स्थापना केली? यावर्षी शैक्षणिक संघाची काय केलेली होती? स्थापना केली होती. गोपाळकृष्ण गोखलेंनी कशाची स्थापना केली? शैक्षणिक संघाची स्थापना केली. सो हे पण नाव तुम्ही थोडंसं काय करायचंय? लक्षात ठेवायचं आहे. यावर या लाईनवर प्रश्न ऑलरेडी विचारला गेलेला आहे. चला पुढे जाऊया मित्रांनो. आता याच वर्षी सावरकरांना 1911 काळ्या पाण्याची शिक्षा झाली सावरकरांना. 4 जुलै 1911 रोजी विनायक दामोदर सावरकर एकूण 50 वर्षाच्या काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली आणि अंदमानच्या सेक्युलर जेलमध्ये काय करण्यात आलं? पाठवण्यात आलं. अंदमानच्या सेक्युलर जेलमध्ये सावरकरांना काय करण्यात आलं? पाठवण्यात आलं. ते जवळजवळ 10 वर्ष होते, म्हणजे 1921 पर्यंत होते. बरोबर आहे. 11 पासून ते 21 पर्यंत होते आणि 21 नंतर तो ते 37 पर्यंत ते रत्नागिरीमध्ये नजरकैदेत होते. त्यांना ते पतित पावन मंदिर आणि 37 मध्ये त्यांची काय झालेली आहे? सुटका झालेली आहे. ठीक आहे. तर 50 वर्षाच्या काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांना झाली, तात्यारावांना. ठीक आहे. आता तुम्हाला माहित असेल की अनंत कानारे, तुम्ही नाव ऐकलं असेल, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केलं होतं. 1909 मध्ये अभिनव भारत ही संघटना आहे सावरकरांची. बरोबर आहे. अनंत कानारेने बाबाराव सावरकरांविरुद्ध, बाबाराव सावरकर म्हणजेच गणेश सावरकर, ज्या अटकेचा आदेश काढणाऱ्या नाशिकच्या जज कलेक्टर जॅक्सनचा खून केला आणि इंग्रजांनी त्यांना अनंतकरांना धडपड सुरू केली. सरकारने अनेक क्रांतिकारांना काय केली होती? पकडण्याची धडपड काय केली होती? सुरू केली होती. मागच्या लेक्चरमध्ये आपण हे डिटेल केलेलं आहे. ठीक आहे. अनंत कानारेंना पकडण्यात आलेलं होतं. याच सरकारने भारतातील अभिनव भारताच्या शाखेवर छापे टाकण्यात आले. अभिनव भारताच्या जेवढ्या काही शाखा होत्या त्यांच्यावर काय करण्यात आले? छापे टाकण्यात आले आणि ती नेस्तनाबूत करण्यात आली. नाशिकमध्ये झालेल्या हत्येचा संबंध विदा सावरकरांशी जोडण्यात आला. म्हणजे कलेक्टर जॅक्सनचा जो वध करण्यात आला त्याचा संबंध कोणाशी जोडण्यात आला? विदा सावरकरांशी जोडण्यात आला आणि त्यांना लंडन येथून 31 मार्च 1910 रोजी बोटीने, मरीना बोट होती. ठीक आहे. कोणती बोट होती? बोटीचं नाव पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. मरीना बोटीने भारताकडे काय करण्यात आलं होतं? रवाना करण्यात आलं होतं. 31 मार्च 1911 रोजी भारताकडे त्यांना काय 10 मध्ये 31 मार्च 1910 मध्ये भारताकडे काय करण्यात आलं होतं? रवाना करण्यात आलं होतं. तुम्ही ऐकलं असेल, मग त्यांनी बोटीतनं उडी मारली, फ्रान्सच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचले. ठीक आहे. आता पुढे काय झालं होतं बघा. ते याच काळामध्ये जेव्हा त्यांना भारतात आणत होते तर याच समुद्र मार्गात प्रवासात त्यांची बोट फ्रान्सच्या मार्लोसीस बंदराजवळ थांबली असताना सावरकरांनी संधी साधून ब्रिटिशांना चकवा देऊन पोहता पोहता फ्रान्सच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचले. कुठं पोहोचले होते? फ्रान्सच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचले होते, कारण की फ्रान्स आणि इंग्लंडचं जमत नव्हतं. ठीक आहे. त्या काळामध्ये काय दोघांमध्ये तात्विक विवाद होते. तात्विक म्हणण्यापेक्षा तो नंतरचा भाग आहे. तर दोघांचं जमत नव्हतं. फ्रान्सच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचले. फ्रान्समध्ये ऑलरेडी मादाम कामा त्यांची वाट बघत होते. कोण वाट बघत होतं? मादाम कामा. ठीक आहे. नाव ऐकलं असेल तुम्ही. मादाम कामा त्यांची काय बघत होते? वाट बघत होते. मात्र फ्रान्सने पुन्हा त्यांना पकडून इंग्रजांच्या काय केलं? हवाली केलं आणि मादाम कामाचा प्लॅन काय झाला? फेल झाला. ती मानस बहीण आहे कोणाची? सावरकरांच्या मानस बहीण आहेत. कोण आहेत? मादाम कामा. बरोबर आहे. आणि मादाम कामा आणि अजून एक व्यक्ती वाट बघत होता, म्हणजेच त्यांचे जे इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा. अजून मादाम कामा आणि फ्रान्समध्ये कोण वाट बघत होते? त्यांचं श्यामजी कृष्ण वर्मा हे पण वाट बघत होते. पुढे श्यामजी कृष्ण वर्मांना सुद्धा जर्मनी, बर्लिन आणि फ्रान्समध्ये राहावं लागलं होतं. ठीक आहे. तर मादाम कामा आणि वाट बघत होते, मात्र फ्रान्सवाल्यांनी पकडून त्यांना पुन्हा इंग्रजांच्या काय केलं? हवाले केलं. मादाम कामाबद्दल लक्षात ठेवायचं, भारतातली पहिली महिला क्रिकेटर आहे. लक्षात ठेवायचं. आता जे क्रिकेटचं जे काही वेड आहे, आपल्याला फॅड आहे ते त्याच्यामुळे लक्षात ठेवू शकतात. मग बघा, तर फ्रान्सच्या किनारा पोहोचतात, परंतु फ्रेंचच्या धर्तीवर पोहोचतात. फ्रेंच पोलिसांनी लाच घेऊन त्यांना इंग्रजांकडे सोपवलं. त्यांना पकडून घेतलं आणि इंग्रजांकडे सोपवलं. आणि भारतात आल्यानंतर 4 जुलै 1911 रोजी 28 वर्षाचं वय असताना सावरकरांना 49 वर्षाची काय करण्यात आली होती? शिक्षा ठोठावण्यात आलेली होती. 1921 पर्यंत ते अंदमानच्या जेलमध्ये होते. ठीक आहे. तेव्हा त्यांचं वय किती वर्ष होतं? फक्त 28 वर्ष होतं. किती वर्ष वय होतं? 28 वर्ष वय होतं. ठीक आहे. आता हे सर्व घडलं 1911 मध्ये. 1911 मध्ये हे सर्व घडलं. व्यवस्थित डिटेल लक्षात ठेवायचं आहे. मी इयर वाईज करतोय. प्रत्येक वर्षी काय काय घडलं ते सर्व आपण काय करत आहोत मित्रांनो? डिटेल करत आहोत. चला मित्रांनो, आता 1912 कडे जाऊया. आपलं पुढचं टार्गेट आहे आज 1912. मग 1912 मध्ये काय घडलं ते आपण डिस्कशन करूया. आता 1912 मध्ये जर तुम्ही बघाल तर काय घडलं ते 1912 साल लक्षात ठेवायचे. आता 1912 मध्ये आपण आहोत. 1912 मध्ये काँग्रेसचं जे अधिवेशन होतं मित्रांनो, 1912 मध्ये ते बांकीपूर होतं. कुठे भरलेलं होतं? बांकीपूर येथे होतं. आणि अध्यक्ष कोण होते? मुळोदकर होते. मराठी माणूस आहे. अध्यक्ष कोण होते? मुळोदकर होते. ठीक आहे. आणि अधिवेशन कुठे भरलं होतं काँग्रेसचं? बांकीपूर मध्ये भरलं होतं. 1912 ची गोष्ट करतोय आपण. बरोबर आहे. आणि याच काळामध्ये बॅरिस्टर पंडित नेहरू बॅरिस्टर भारतात परतले. मात्र
आणि याच अधिवेशनात प्रतिनिधी म्हणून त्यांनी राजकारणात सुद्धा प्रवेश केला. ऑलरेडी हा बहुश्रीमंत परिवारात होता, बरोबर आहे. सो त्याच्यामुळे ते भारतात आले, बॅरिस्टर होऊन आले. मात्र त्यांनी कधीच वकिलीचा व्यवसाय केला आणि एकही केस त्यांनी लढलेले नाहीत. एकही केस ते लढलेले नाहीत. कोण? पंडित नेहरू. पंडित नेहरू नावाला जरी बॅरिस्टर होते तर त्यांनी कुठलीही केस लढलेले नाहीत, कधीच कोर्टाची पायरी चढलेले नाहीत. कोण? पंडित नेहरू. एकदा कोर्टाची पायरी चढले होते, मात्र एकही शब्द बोललेले नव्हते. ते पण त्यांच्या मागचा राजनैतिक हेतू होता. काळा कोट वगैरे घालून ते गेले होते कोर्टात, मात्र कधी एक शब्द बोलले नाही. त्यांच्यापेक्षा हुशार वकील, तज्ञ वकील होते बाजू मांडायला. ती बाजू म्हणजेच ती गोष्ट म्हणजेच केव्हा? ज्या वेळेस आझाद हिंद सेनेची सैनिकांना पकडण्यात आलं होतं. आझाद हिंद सेना, आझाद हिंद सेना, पुढे आपण 46-47 शिकू, ठीक आहे. आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना पकडण्यात आलं आणि त्यांच्या विरोधात खटला चालवण्यात आला. त्यावेळेस यांचे वकील म्हणून एक मोठी वकिलांची पॅनल गेलेली होती. याची केस लढण्यासाठी पंडित नेहरू गेले होते, मात्र एकही शब्द बोलले नाहीत, कारण की त्यांच्यापेक्षा मोस्ट सिनियर वकील तिथं काय होते? उपलब्ध होते. सो क्लिअर आहे मित्रांनो. 1911 मध्ये राजकारणात कोण आलं मित्रांनो? 1911 मध्ये राजकारणात कोण आलं? 1911 मध्ये राजकारणात कोण आलं? नेहरू आले. कोण आले मित्रांनो? 12 मध्ये नेहरू आले आणि याच वर्षी जिना सुद्धा आला होता ऍव्हरेजली. तुम्हाला माहित असेल, थोडीशी डाटा तुम्ही थोडंसं लक्षात ठेवू शकतात. आता काही जन्म तुमचे पाठ असले पाहिजे, काही जन्म तुमचे काय असले पाहिजे? पाठ असले पाहिजे. तुम्ही बघाल तर 1888 जर बघाल ना तुम्ही, तर जिनाचा जन्म आहे. कोणाचा? हा एक येडा, पण जिना, मोहम्मद अली जिना. त्याच्या पुढच्याच वर्षी नेहरूंचा जन्म आहे. 1889 नेहरूंचा जन्म आहे. पंडित नेहरूंचा जन्म आहे. नेहरूंचा जन्म आहे, बरोबर आहे. 1889 कोणाचा जन्म आहे? नेहरूंचा जन्म आहे. 1891 तुम्ही बघाल तर 1891 बघाल तर B.R. आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आहे. B.R. आंबेडकरांचा जन्म आहे. 1897 बघाल तर 1897 बघाल तर असे काही जन्म तुमचे बेसिकली पाठ असले पाहिजे. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म आहे. 1897 ला कोणाचा जन्म आहे? सुभाषचंद्र बोस यांचा जन्म आहे. तर कोपऱ्यात लगेच सर्वांचे जन्मतारखा लिहून टाका, साल तरी तुम्ही लक्षात ठेवू शकतात. 1920 बघाल तर तुम्ही आता आलंच आहे 1 ऑगस्ट 1920 आपण पुढे शिकणार आहोत. कोणाचा जन्म आहे? 1 ऑगस्ट 1920 महान नेता आहेत, ठीक आहे. महान साहित्य कोण गेलेत? अण्णाभाऊ साठे. कोण आहेत? अण्णाभाऊ साठे. तर 1 ऑगस्ट 1920. सो असे काही जन्मतारखा तुम्ही असं लिंक लावता आली पाहिजे, म्हणून मी तुम्हाला हे सर्व जन्मतारखा लिहून दिल्या. जिना 88 मध्ये, नेहरू 89 मध्ये, बाबासाहेब आंबेडकर 91 मध्ये, सुभाषचंद्र बोस 97 मध्ये, अण्णाभाऊ साठे 20 मध्ये, 1920 मध्ये. सो कोपऱ्यात लगेच काय करणार आहात? लिहून टाकणार आहात. सो 1912 मध्ये बॅरिस्टर होऊन पंडित नेहरू भारतात आले आणि राजकारणामध्ये काय घेतला? प्रवेश घेतला, कारण की त्यांचे वडील ऑलरेडी प्रसिद्ध काय होते? वकील होते, ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. आता याच वर्षी मुस्लिम लीग मध्ये काय झालं होतं बघा. मुस्लिम लीगचं एक अधिवेशन भरलं होतं. याच वर्षी मुस्लिम लीगची स्थापना तुम्हाला माहित असेल की 1906 मध्ये झाली होती. आगा खान आणि सलीमुल्लाने केली होती 1906 मध्ये, ढाका येथे. आपण तो पण 1906 चा पाठ शिकलेलो आहोत, बरोबर आहे. मग याच वर्षी मुस्लिम लीगच्या अधिवेशनात मोहम्मद अली जिना, बिशन नारायण धर आणि सरोजिनी नायडू हे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले होते, ठीक आहे. 1920 मध्ये. जिन्ना सुरुवातीला काँग्रेसमध्ये होता. जिन्ना कुठे होता? काँग्रेसमध्ये होता. नंतर त्याच्या डोक्यात काय आलं? तो मुस्लिम लीगचा सदस्य झाला आणि वेगळ्या पाकिस्तानची काय केली? निर्मिती केली, ठीक आहे. वेगळ्या पाकिस्तानची काय केली होती? निर्मिती केली होती, ठीक आहे. सो क्लिअर आहे? ओके. सो 1912 जे काँग्रेस मुस्लिम लीगचं अधिवेशन भरलं होतं, त्या अधिवेशनामध्ये स्वतः मोहम्मद अली जिना गेला होता, विशन नारायण दर गेला होता. हा महाराष्ट्रीयन आहे. मोहम्मद अली जिना मुंबईत जन्माला आलाय. सरोजिनी नायडू या प्रमुख पाहुणे म्हणून काय करण्यात आलं होतं? 1912 काँग्रेस अधिवेशनात काय करण्यात आलं होतं? आमंत्रित करण्यात आलेलं होतं, ठीक आहे. हे बिशन नारायण दर, हा भाऊ आहे मोहम्मद अली जिना, ठीक आहे. याच्याबद्दल मला नाव ऐकलं तरी माझ्या डोक्याची तळपाय जाग मस्तकाला जाते, ठीक आहे. आता क्रांतिकारी गट 1912 मध्ये काय सुरू झाले बघा. क्रांतिकारी गट म्हणजे काय? लॉर्ड हार्डिंग्ज. लॉर्ड हार्डिंग्ज भारताचा गव्हर्नर जनरल होता, माहित असेल तुम्हाला. लॉर्ड हार्डिंग्ज दुसरा हा हत्तीवरून जात असताना दिल्लीत चांदणी चौक येते रासबिहारी बोस, माहित असेल तुम्हाला. हे पुढे जपानला पळून गेले. 1915 मध्ये कुठे निघून गेले होते? जपानला. कुठे पळून गेले होते? जपानला. पुढे त्यांनी कशाची स्थापना केली? आझाद हिंद सेना. आझाद हिंद सेना. विचार करा, जो माणूस 1915 पासून तर 1942 पर्यंत जपानला राहिलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पण जपानलाच होते. आझाद हिंद सेनेची स्थापना केली कोणी? रासबिहारी बोस, ठीक आहे. 1915 मध्ये कुठे निघून गेले होते? जपानला. क्लिअर आहे? सो रासबिहारी बोस असतील, वसंत कुमार विश्वास असतील, अवध बिहारी असतील, बालमुकुंद असतील, यांनी त्यांच्यावर बॉम्ब टाकून
बॉम्ब फेकून हल्ला केला, मात्र हार्डिंग या हल्ल्यात काय केला गेला, वाचवला गेला. म्हणजे विचार करा, भारताच्या गव्हर्नर जनरलला मारण्याचा प्लॅन रासबिहारी बोस यांनी केलेला होता. कोणी केला होता? रासबिहारी बोस यांनी केलेला होता. विचार करा, 1912 ची गोष्ट चालू आहे. कशाची गोष्ट चालू आहे? 1912 मध्ये चांदणी चौकामध्ये, दिल्लीमध्ये काय आहे? चांदणी चौक माहित असेल तुम्हाला. चांदणी चौकामध्ये रासबिहारी बोस, नाव महत्वाचे आहेत, वसंत कुमार विश्वास, ठीक आहे, वसंत कुमार विश्वास, अवध बिहारी, बालमुकुंद यांनी त्यांच्यावर बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केला. कोणावरती? लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब टाकला, मात्र लॉर्ड हार्डिंग याच्यात काय केला गेला, वाचला गेला. 1912 मध्ये. समजते मला काय म्हणायचंय? चला पुढे जाऊया आपण, पुढे जाऊया. पुढचं बघा काय म्हटले. आता बघा हे वसंत कुमार विश्वास, रासबिहारी बोस, फोटो बघून घ्या, बालमुकुंद यांचा फोटो बघून घ्या. रासबिहारी बोस या माणसाने पुढे 1915 पासून, आधी सांगतो, 1915 पासून भारतातनं पलायन केलं. खूप क्रांतिकारक होते, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. नुसती आहुतीच नाही, शेवटच्या क्षणापर्यंत एक एक कण देशासाठी जगले. त्याच्यातनं एक महत्वाचं नाव कोणाचं आहे? रासबिहारी बोस आहेत. 1915 पासून भारत सोडलेले. 1915 मध्ये बरेच क्रांतिकारकांनी भारत सोडलेला होता. पुढे आपण शिकणार आहोत, सर्वांची नावं शिकणार आहोत. पण रासबिहारी बोस आता आलेले म्हणून सांगतोय. 1915 पासून जपानला गेले आणि 1942 मध्ये त्यांनी आझाद हिंद सेनेची काय केली, स्थापना केली. ठीक आहे. आझाद हिंद सेना जेव्हा चॅप्टर शिकू त्यावेळेस अजून त्याच्याबद्दल डिटेल करू की नेतृत्व सुभाषचंद्र बोसांकडे आलं, स्थापना रासबिहारी बोस यांनी केली. आणि पहिल्यांदा असं डोक्यात विचार आला होता मोहनलाल भाकणांच्या. ठीक आहे. ते पुढे आपण डिटेल करूया. चालायचं पुढे. 1912 मध्ये आहोत, सध्या 12 मध्येच राहूया, 42 मध्ये जायचं नाहीये. ठीक आहे. सदर प्रकरणात दिल्ली खट म्हणून प्रसिद्ध आहे. जे लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब टाकला होता, हे प्रकरण काय म्हणून ओळखला जातो? दिल्ली खटला म्हणून काय केला जातो, ओळखला जातो. यात वसंत कुमार विश्वास यांना अंबाला येथे काय देण्यात आली, फाशी देण्यात आलेली होती. वसंत कुमार विश्वास यांना काय देण्यात आली होती, अंबाला येथे काय देण्यात आली होती, फाशी देण्यात आलेली होती. अंबाला येथे काय देण्यात आली होती, या दिल्ली खटल्यामध्ये हार्डिंग्स मध्ये जो बॉम्ब टाकला तो फेल झाला. याच्यात या वसंत कुमार विश्वास यांना अंबाला येथे काय देण्यात आली, फाशी देण्यात आलेली होती. ठीक आहे. चालायचं पुढे. अंबाला येथे फाशी देण्यात आली, क्लिअर आहे. आता बघा त्याच्यानंतर महत्वाचं काय, अमीरचंद व अन्य क्रांतिकारक यांनाही फाशी झाली, परंतु रासबिहारी बोस सापडू शकले नाहीत आणि ते दिल्लीला जपान पळून गेले होते. कुठे पळाले होते? जपानला चालले गेले होते. कुठे चालले गेले होते? जपानला. क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? पुढे ते आझाद हिंद सेनेची काय करणार आहेत, स्थापना करणार आहेत. ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण, पुढे जाऊया. आता बघा पुढे काय म्हटलंय, वृत्तपत्र याच वर्षी 1912 मध्ये कोणतं वृत्तपत्र सुरू झालं? 1912 मध्ये अल हिलाल हे वर्तमानपत्र सुरू झालं. कोणतं वर्तमानपत्र आहे? अल हिलाल. हे उर्दू भाषेत साप्ताहिक सुरू झालं, कलकत्त्यातनं सुरू झालं. ठीक आहे. उर्दू भाषेमध्ये होतं, कलकत्त्यातनं सुरू झालं. ठीक आहे. आणि याच काळामध्ये 1912 मध्ये लाला हरदयाल यांनी अमेरिकेत गेल्यानंतर पंजाब मधील क्रांतिकाऱ्यांचं नेतृत्वाची सूत्रे रासबिहारी बोस यांच्या हाती आली. आता एक कन्सेप्ट डोक्यात टाका, एक कन्सेप्ट डोक्यात टाका. क्रांतिकारांचं जे नेतृत्व करत होते ते करत होते लाला हरदयाल. कोण करत होते? लाला हरदयाल करत होते. कोण करत होतं? लाला हरदयाल करत होते. मात्र लाला हरदयाल कुठे चालले गेले? अमेरिकेत चालले गेले. ते त्यांना पुढे गदर पार्टीची स्थापना करायचे, गदर आंदोलन करायचे. काय करायचे त्यांना? 1915 मध्ये गदर आंदोलन करायचे. 14-15 मध्ये, आपण 12 मध्ये आहोत. मग लाला हरदयाल जेव्हा अमेरिकेत गेले सॅन फ्रान्सिस्कोला, त्यानंतर संपूर्ण क्रांतिकारांची जबाबदारी कोणावर आली होती? रासबिहारी बोस यांच्यावर आली होती. ते पण एका खटल्यामध्ये काय होते, जीव वाचून पळत होते. ठीक आहे. कारण की पोलिसांना हाती लागत नव्हते, कारण की त्यांचं उद्दिष्ट जे होतं स्वातंत्र्य मिळवणं हे अजून साध्य होत नव्हतं. तोपर्यंत पोलिसांच्या हाती लागून, इंग्रज पोलिसांच्या हाती लागून काही उपयोग नव्हता. म्हणून रासबिहारी बोस अजूनही भारतीय जे क्रांतिकारी होते त्यांचं नेतृत्व करत होते. मात्र यांनाही पुढे पुढे पलायन करावं लागलं होतं. जपानला काय करावं लागलं होतं? पलायन करावं लागलं होतं. समजते मला काय म्हणत होते? मग 1915च्या आसपासचे जे क्रांतिकारक होते, 1915च्या आसपासचे क्रांतिकारक होते, त्यांचं नेतृत्व कोण करत होतं? लाला हरदयाल करत होते. मात्र लाला हरदयाल कुठे चालले गेले? अमेरिकेत. त्यांना पुढे कोणत्या पार्टीची स्थापना करायची? गदर पार्टीची स्थापना करायची. आणि जेव्हा ते लाला हरदयाल अमेरिकेत गेले तर रासबिहारी बोस यांनी भारतामध्ये जे क्रांतिकारक राहिले त्यांचं काय केलं होतं? नेतृत्व केलेलं होतं. त्यांचं काय केलं होतं मित्रांनो? नेतृत्व केलं होतं. आवडल्यास लाईक शेअर करून द्या मित्रांनो. प्रत्येक वर्षानुसार सांगतोय आपण तर 1947 पर्यंत जाणारच आहोत. भारत स्वातंत्र्य करूनच राहणार आहोत. झेंडा आपण फडकूनच राहणार आहोत. मात्र त्याच्यानंतर आपल्याला 2024 पर्यंत सुद्धा जायचं आहे. 2024 पर्यंत सुद्धा काय करायचंय मित्रांनो? जायचंय. स्वातंत्र्योत्तर भारत पण आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया मित्रांनो. आता संस्थापक, कोणत्या वर्तमानपत्राचे संस्थापक? अल हिलाल. लक्षात ठेवायचं, अल हिलाल हे वर्तमानपत्र कलकत्ता उर्दू भाषेत होतं आणि कलकत्त्यातनं सुरू झालं होतं. कुठून सुरू झालं होतं? कलकत्त्यातनं. तर या वृत्तपत्राचे संस्थापक आहेत अब्दुल कलाम आझाद, भारताचे पहिले शिक्षण मंत्री. कोण आहेत? अब्दुल कलाम आझाद. अल हिलाल या वर्तमानपत्राचे संस्थापक. या साप्ताहिकाद्वारे ते भारतीयांना ब्रिटिशांमुळे कशा यातना सहन करावे लागतात हे भारतीयांना पटवून देऊन ब्रिटिश सरकारवर टीका करत होते. कोणत्या वर्तमानपत्रातनं? अल हिलाल या वर्तमानपत्रातनं अब्दुल कलाम आझाद काय करत होते? टीका करत
होते. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे इथपर्यंत? चला पुढे जाऊया. वर्तमानपत्राचे संस्थापक सुद्धा पुन्हा पुन्हा विचारलं जातं. याद्वारे भारतीयांमध्ये राष्ट्रीय एकताची भावना जागृत होण्यास सुरुवात झाली त्या वर्तमानपत्रामुळे. तसे बरेच वर्तमानपत्र आहेत. यामुळे 1917 साली ब्रिटिशांनी वर्तमानपत्र काय केलं होतं? बंद काढलं होतं. मग 1912 मध्ये हरिलाल सुरू झालं कलकत्त्यामध्ये उर्दू भाषेमध्ये, आणि 1917 मध्ये काय झालं? बंद पडलं. 1917 मध्ये काय पडलं मित्रांनो? बंद पडलं. परत एकदा सांगतो, आपण 1912 मध्ये आहोत. कोणत्या वर्षामध्ये आहोत? प्रत्येक वर्षानुसार आपण इतिहास काय करत आहोत? डिस्कशन करत आहोत. आता याच वर्षी शैक्षणिक सुधारणा काय झाल्या? 1912 मध्ये शैक्षणिक सुधारणा काय झाल्या? भारतात सनदी नोकऱ्यांशी संबंधित रॉयल कमिशनचे सदस्य म्हणून गोखलेंची काय करण्यात आली होती? नियुक्ती करण्यात आली होती. खालीलपैकी कोणता रॉयल कमिशनचा भारतीय सदस्य कोण? पुन्हा पुन्हा विचारलं जातं. किंवा रॉयल कमिशन कशाशी संबंधित होता? असे दोन प्रश्न विचारले जातात. रॉयल कमिशन कशाशी संबंधित होता? तर रॉयल कमिशन भारताच्या सनदी नोकरींच्या संदर्भात होता, म्हणजेच ICS एक्झामच्या संदर्भात होतं. पुन्हा त्या काळात ICS नाव अजून आलेलं नव्हतं, पण स्टील ICS नाव आलं नव्हतं असं नाही. ICS एक्झामच्या संदर्भात होता. ठीक आहे, ICS एक्झामच्या संदर्भात होता. आणि याचं सदस्य म्हणून खालीलपैकी कोणत्या भारतीयास नियुक्त करण्यात आलं होतं? गोपाळकृष्ण गोखलेंना काय करण्यात आलं होतं? नियुक्त करण्यात आलं होतं. रॉयल कमिशनचे भारतीय सदस्य कोण? पुन्हा पुन्हा विचारलं जातं. मग गोखलेंचं नाव टाकून देतात, दादाभाई नौरोजींचं नाव टाकून देतात, रानडेंचं नाव टाकून देतात, टिळकांचं नाव टाकून देतात आणि प्रश्न विचारतात. हा क्वेश्चन ऑलरेडी विचारून झालेला आहे माझ्या माहितीनुसार. ठीक आहे, चला पुढे चालायचं मित्रांनो. ओके, चला पुढे जाऊया. यावेळी भारतात प्राथमिक शिक्षण निशुल्क व अनिवार्य करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले गोखलेंनी, मी आधी सांगितलं. आणि त्यावरती तो जेव्हा कायदा पास झाला, हा प्राथमिक शिक्षण निशुल्क आणि अनिवार्य हा जो कायदा पास झाला त्यावेळेस 1918 ची गोष्ट आहे बरं का. कायदा पास झाला होता मुंबई प्रांतामध्ये. टीका कोणी केली होती? कोण लागू करेल म्हणे? आंबेडकरांनी. BR आंबेडकरांनी काय केली होती? टीका केली होती. कायदा तर पास केला, पण ते लागू करण्याचा जबाबदारी कोणावर आहे अशी टीका कोणी केली होती? BR आंबेडकरांनी केली होती. म्हणजे विचार करा त्या माणसाची दूरदृष्टी किती महान होती. अरे तुम्ही कायदा करताय, पण तो कायद्याची जबाबदारी कोणाची आहे हे मानण्यासारखे. आपण खूप नशीबवान आहोत. आपण अशा महान लोकांचे वंशज आहोत. आपल्यामध्ये अशा महान लोकांचं रक्त सळसळत आहे. आपले पूर्वज, आपले वंशज, आपली येणार आधीची पिढी या पद्धतीची महान पिढी होती. ठीक आहे, याच्यातला 1% गुण जरी आपण घेतला, त्या काळातले जे कोणी महान माणसं होऊन गेलेत स्वातंत्र्य लढ्यामध्ये, जे कोणी समाजसुधारक, स्वातंत्र्य क्रांतिकारक नेते होऊन गेलेत, त्यांच्यातला एक गुण जरी आपण घेतला तरी भारत महासत्ता होण्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे जाऊया आपण. मी तुम्हाला मोटिवेट नाही करते, पण स्टील इतिहास का शिकावा? इतिहास नसा नसाच भिडला पाहिजे. असं म्हणतात की हिस्ट्री रिपीट इटसेल्फ, म्हणजेच इतिहासामध्ये आपल्या पूर्वजांनी काय चुका केलेल्या आहेत त्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे जाऊया. तसेच या संदर्भात एक विधेयक त्यांनी कायदेमंडळात देखील मांडलं होतं. आणि त्यांच्या या प्रयत्नामुळे 1912 मध्ये वायव्य सरहद प्रांतामध्ये प्राथमिक शिक्षण हे निशुल्क, तर पंजाब, आसाम, उत्तर प्रदेश येथील गरीब विद्यार्थ्यांना फी माफ देण्याची काय करण्यात आली होती? सवलत देण्यात आलेली होती 1912 मध्ये. ठीक आहे, कोणाच्यामुळे? गोखलेंमुळे. सरहद प्रांतामध्ये काय करण्यात आलं होतं? वायव्य सरहद प्रांत म्हणजे आजचा पंजाबचा भाग, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरचा भाग सरहद प्रांत माहित असेल तुम्हाला. ठीक आहे, इथं निशुल्क प्राथमिक शिक्षण देण्यात आलं होतं 1912 मध्ये. क्लिअर आहे? मग हा पण एकदा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो. प्राथमिक शिक्षण निशुल्क होणारं पहिलं राज्य कोणतं? कोणतं प्रांतात पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण निशुल्क करण्यात आलं? प्राथमिक शिक्षण निशुल्क करण्यात येणारं पहिलं प्रांत कोणतं? तर मुंबई प्रांत नाहीये, तर सरहद प्रांत आहे किंवा वायव्य सरहद प्रांत आहे. लक्षात ठेवायचंय, प्राथमिक शिक्षण निशुल्क करणारं पहिलं प्रांत कोणतं आहे मित्रांनो? कोणतं आहे? मग वायव्य सरहद प्रांत आहे. याच्यावर प्रश्न पुन्हा पुन्हा येतो. क्लिअर आहे मित्रांनो? इथपर्यंत क्लिअर आहे? चला पुढे जाऊया. आता वायव्य सरहद प्रांत म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर कोण आलं पाहिजे? खान अब्दुल गफार खान हे आले पाहिजे. आता हे झालं 1912च्या आसपास एवढं सर्व. आता आपण टार्गेट करणार आहोत 1913 मध्ये. अजून गांधीजी इंग्लंडमध्ये आफ्रिकेतच वकिली करत आहेत. तिकडच ते स्वातंत्र्य लढ्यामध्ये तिथल्या लोकांसाठी लढत आहेत, जे तिथले भारतीय होते. आफ्रिकेमध्ये जे भारतीय होते त्यांच्यासाठी लढत आहेत, जे अजून भारतात येणार नाहीत, पुढच्या वर्षी येणार आहेत. आपण त्यांची वाट बघणार आहोत. आता आपण जाणार आहोत 1913 मध्ये. अजून बाकी 1-2 वर्ष. ठीक आहे, तर 1913 मध्ये आपण जाणार आहोत. कुठे जाणार आहोत मित्रांनो? 1913 मध्ये जाणार आहोत. क्लिअर आहे? आता पुढचं हेडिंग टाकायचे 1913. 1913चं जे काँग्रेस अधिवेशन झालं मित्रांनो ते झालं कराचीला. कुठे झालं मित्रांनो? कराचीला. कुठे झालं मित्रांनो? कराची. क्लिअर आहे? कराची. आता बघा, आता एक कराचीवरनं एक शब्द आठवला. ज्यावेळेस भारत पाकिस्तान डिवायडेशन झालं मित्रांनो, ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तान डिवायडेशन झालं, तुम्हाला माहित असेल भारत पाकिस्तानाची विभागणी झाली मित्रांनो, त्यावेळेस
पाकिस्तानची जी राजधानी होती ती कराची होती मित्रांनो. राजधानी काय होती? कराची होती. कारण की इस्लामाबाद नावाचं शहरच नव्हतं त्या काळामध्ये. इस्लामाबाद हे नवीन रिस्ट्रक्चर केलेलं शहर आहे आणि पुढे भविष्यात ते इस्लामाबादची स्थापना बनलं गेलं ते शहर आणि मग पाकिस्तानची राजधानी काय करण्यात आली? इस्लामाबाद करण्यात आली. मात्र शहर काय होतं? ज्यावेळेस पाकिस्तान स्वातंत्र्य झालं त्यावेळेस पाकिस्तानची राजधानी काय होती मित्रांनो? कराची. लक्षात ठेवायचंय. फिरून फारून प्रश्न येतो, सो त्याच्यामुळे तुम्हाला कोणता प्रश्न कसा येईल आणि तो कसा टॅकल करायचा हे समजलं पाहिजे. मग क्लिअर आहे? ज्यावेळेस पाकिस्तानची निर्मिती झाली त्यावेळेस पाकिस्तानची राजधानी काय होती? कराची होती. क्लिअर आहे? ओके. चला मग अधिवेशन कुठे भरलं? कराची येथे भरलं. अध्यक्ष कोण होते? रईस मोहम्मद होते. अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? रईस मोहम्मद होते. मुस्लिम व्यक्ती होता. ठीक आहे. अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? रईस मोहम्मद होते. आता बघा मग या 1913 मध्ये काय झालं? काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये या अधिवेशनात मूलभूत हक्कांचा ठराव मंजूर करण्यात आला. ठीक आहे. मूलभूत हक्कांचा ठराव काय करण्यात आला? मंजूर करण्यात आला. तसेच काही उद्योगांचे राष्ट्रीयकरण करण्याची पसंती दिली गेली. उद्योगांचं पण राष्ट्रीयकरण करावं असं म्हटलं गेलं. मूलभूत हक्कांचा ठराव कोणत्या अधिवेशनात मांडला गेला? कोणत्या अधिवेशनात मांडला गेला होता? कराची अधिवेशनात मांडला गेला होता. अजून एक पुढे एक अधिवेशन येईल त्याच्यात पण मांडला जाईल, तो आपण नंतर शिकूया. रईस मोहम्मद अधिवेशनाचे काय होते? अध्यक्ष होते. 1913 मध्ये आहोत मित्रांनो. आपण कुठे आहोत? 1913 मध्ये आहोत. चला पुढे जाऊया. आता मुस्लिम लीगचं पण अधिवेशन लखनौ येथे भरवण्यात आलं होतं. मुस्लिम लीगचं अधिवेशन कुठे भरवण्यात आलं होतं? लखनौ येथे भरवण्यात आलं. आणि यावेळी ढाक्याचा नवाब सलीमुल्ला तसेच आगा खान यांसारख्या कट्टर मुस्लिम नेत्यांचं नेतृत्व संपुष्टात येऊन जिनासारख्या नव्या नेत्याचा हात सूत्रे आली. 1913-14 पासून जिनाच्या हातात सूत्रे आली. ठीक आहे. ऍक्च्युअली सूत्र आले म्हणजे म्हणण्यापेक्षा जिना गेला काँग्रेसमध्ये, काँग्रेस सोडून मुस्लिम लीगमध्ये 1927 ला. प्रॅक्टिकली केव्हा गेलाय? 27 ला. कारण की 1921 मध्ये त्याने कम्फर्टेबली काँग्रेस सोडलं. 1921 मध्ये काय सोडलं होतं? काँग्रेस. ज्या वेळेस तुम्ही इतिहास वाचत असाल तर आता तुम्हाला थोडंफार वाचलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की ज्या वेळेस वंगभंग आंदोलन झालं, सविनय कायदेभंग नाही रे, 1920 मध्ये 1 ऑगस्ट 1920 मध्ये गांधीजींनी मोठं आंदोलन चालू केलं होतं. कोणतं? असहकार चळवळ. सॉरी चुकून जातं कधी कधी. असहकार चळवळ. आणि चौराचौरी येथील घटना घडली आणि चौराचौरी घटना घडली त्याच्यामुळं गांधीजींनी असहकार आंदोलन मागं घेतलं. 1921 मध्ये तुम्ही ऐकलं असेल. त्या आंदोलन माग नाही घ्यावं असं जिनाचं म्हणणं होतं. जिना आणि बेझंट दोघांनी काँग्रेस सोडली 1921 मध्ये आणि त्याच वर्षी त्याची पहिली पत्नी वारली जिनाची. तो इंग्लंडला चालला गेला, परत वकिली करत होता. एका पारशी पुरुषी लग्न केलं आणि मग आता तो मोठा कांड आहे. तिने कधीच इस्लाम स्वीकारला नाही. तरी काही येड्यांनी सांगितलं नाही वेगळा देश बनवायचा तर बनवायचाच. ठीक आहे. त्याच्यामध्ये स्वतःमध्ये एकही गुण नव्हता मुसलमानांचा वेगळा देश बनवायचा असं त्याचं म्हणणं होतं. कोणाचं? जिनाचं. आणि मग 21 मध्ये चालला गेला इंग्लंडमध्ये आणि वापस आला 27 मध्ये. तिथून फुल टाइम काँग्रेस मुस्लिम लीगचं काय केलं? नेतृत्व केलं. कोणी? मोहम्मद अली जिनानी. ठीक आहे. या काळामध्ये कोणाकोणाचं नेतृत्व संपलं होतं? आगा खान आणि सलीमुल्ला यांचं नेतृत्व संपलेलं होतं. आणि एक महत्वाचा नेता पण या काळामध्ये उदयास आले होते. ठीक आहे. 2 महत्वाचे भाऊ उदयास आले होते. तुम्ही ऐकलं असेल खिलाफत चळवळीचं नेतृत्व केलेलं आहे त्यांनी. दोघांनी काय केलं होतं? खिलाफत चळवळीचं काय केलं होतं? नेतृत्व केलं होतं दोघं भावांनी. ठीक आहे. ते आपण त्यांच्याबद्दल पण पुढे काय करणार आहोत? शिकणार आहोत. 1913 मध्ये आहोत आपण. पुढे आहोत मित्रांनो 1913 मध्ये आहोत. आता बघा त्याच काळामध्ये याच वेळी ढाक्याचा नवाब सलीमुल्ला तसेच आगा खान यासारख्या कट्टर मुसलमानचं नेतृत्व संपलं आणि जिनासारखं नवीन नेतृत्व काय येत होतं? उदयास येत होतं. ठीक आहे. आता बघा काय झालं? काँग्रेस आणि मुस्लिम लीगने अधिवेशन एकाच वेळी शेजारी भरवावीत असं ठरवण्यात जिन्नांनी पुढाकार घेऊन काँग्रेसशी एकनिष्ठ राहून हिंदू मुस्लिम ऐक्याचं काय करत होते? समर्थन करत होते. हिंदू मुस्लिम ऐक्य असावं असं जिन्ना सुरुवातीला म्हणत होता. नंतर त्याला कळालं की आपली राजनीती याच्यावर होणार नाही, म्हणून त्याने वेगळा मुसलमान म्हणून वेगळा देश निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आणि राजनीती याची चमकली. ठीक आहे. बऱ्याच जणांची राजनीती हिंदू मुसलमान करून चमकलेली आहे. त्याच्यापैकी हा एक पण होता नालायक. कोण? मोहम्मद अली जिना. याचे पूर्वज पण हिंदू होते. आणि एक अजून ज्या माणसाने एका माणसाने पण याच्याबरोबर अजून एक माणूस होता त्याची पण राजनीती हिंदू मुसलमान करून चमकलेली आहे. तो कोण माहितीये का? ज्याने सरळ चांगलं एक गाणं लिहिलंय माहितीये का? सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. ऐकलंय का नाव तुम्ही? सारे जहां से अच्छा म्हणतो ना आपण, सारे जहां से अच्छा. कोण? मोहम्मद इक्बाल. हा पण बघा एवढा भारी माणूस, एवढी चांगली कविता लिहिली मोहम्मद इक्बालने. आणि नंतरून सांगितलं मुसलमानांचा वेगळा देश असावा असं म्हणणारा पहिला व्यक्ती होता मोहम्मद इक्बाल. मुसलमान करून याची पण राजनीती तिथंच चमकलेली होती.
तर हा सुरुवातीला जिना काय होता, हिंदू मुसलमान ऐक्याचा काय होता, समर्थक होता. बरेच मुस्लिम नेते सुरुवातीपासून हिंदू मुसलमानांचे एकत्रचे ऐक्याचे समर्थक होते. मात्र त्यांना कळालं जसं जसं आपली राजनीती डेव्हलप करायची असेल तर दोघांमध्ये फूट पाडण्याशिवाय पर्याय नाही, दोघांमध्ये फूट पाडण्याशिवाय पर्याय नाही. आणि हा पण त्याच्यातला एक होता. सुरुवातीचा याच्या आधी पण एक होऊन गेलाय, जो सुरुवातीला हिंदू मुसलमान एक म्हणायचा, नंतरून वेगळी फूट पाडण्याचा काय केला त्याने पण प्रयत्न केला. तो कोण, त्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न येतो, सर सय्यद अहमद खान. ठीक आहे, कोण, सर सय्यद अहमद खान. चला पुढे जाऊया. मग काँग्रेस विरोधी मुस्लिमांना काँग्रेस विरोधी मुसलमान दिशेनेस येऊ लागले आहेत. त्यांचा शोध घ्यायचा झाला तर एखाद्याला पुरातन वस्तू संग्रहालयात जाण्याची लवकरच वेळ येईल असे उद्गार मुस्लिम नेते मजहरुल हक यांनी काढलेले आहेत. की काँग्रेस असे एकही नेते नाही आहेत की जे काँग्रेसला विरोध करतील. असा एकही मुसलमान नेता नाही जो काँग्रेसला काय करेन, विरोध करेन. आणि जर असा एखादा सापडला तर त्याचा शोध घेण्यासाठी संग्रहालयात जावं लागेल असे उद्गार कोणाचे, मजहरुल हक यांनी काढलेले आहेत. हा पण स्टेटमेंट तसं तसं परीक्षेत येतं, हे स्टेटमेंट पण तसं तसं परीक्षेत येतं. म्हणून 13 मध्ये जे होतं हिंदू मुसलमान एक असावेत, हिंदू मुसलमान एक असावेत असं त्यांना वाटत होतं. ठीक आहे, आता यानंतर काय झालं, यानंतर मुस्लिम लीगने तिच्या घटनेत बदल करून काँग्रेसचे राजकीय उद्दिष्ट हेच लीगचेही अंतिम उद्दिष्ट असल्याचं निश्चित केलं. म्हणजे काँग्रेसचं जे उद्दिष्ट आहे आपलं पण तेच उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टाची पूर्तीसाठी देशातील इतर संघटनांची सहकार्य करण्याची तयारी सुद्धा दर्शवली कोणी, मुस्लिम लीगने. म्हणजे मुस्लिम लीगने काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवण्यास काय केली, सुरुवात केली. मात्र त्यांना कळून चुकलं. अशा पद्धतीने जर आपण वागलो तर काँग्रेस आपल्याला खाऊन जाईल, आपलं वेगळं अस्तित्व राहणार नाही. आपलं वेगळं अस्तित्व राहण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल असं मुस्लिम लीगला वाटलं. ठीक आहे, मग आता याच काळामध्ये क्रांतिकारी गट काय झाले, 1914 मध्ये, 1914 ची गोष्ट करतोय, बरोबर, 13 ची गोष्ट करतोय. लाला हरदयाल यांनी सहकार्यांच्या मदतीने पोर्टलँड येथे हिंदी असोसिएशनची स्थापना केली. IMPI. लाला हरदयाल अमेरिकेत जाण्याच्या आधी पोर्टलँड येथे कशाची स्थापना केली, हिंदी असोसिएशनची काय केली, स्थापना केली. 1913 ची गोष्ट करतोय. तुम्हाला माहित आधी सांगितलं मी, 1912 मध्ये ते भारताच्या बाहेर पलायन केलं. लाला हरदयालने अमेरिकेला जाणार होते, तिथं गदर पार्टीची स्थापना करणार होते. पण त्याच्या आधी पोर्टलँड मध्ये पुढच्या वर्षी म्हणजे 13 मध्ये त्यांनी कशाची स्थापना केली, हिंदी असोसिएशनची काय केली आहे, स्थापना केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. याचे पेड व्हिडिओ पण उपलब्ध आहेत, नॉर्मल फी मध्ये पूर्ण कोर्स उपलब्ध आहे. मित्रांनो, तुम्हाला परचेस करायचं असेल, काही डाऊट्स असतील तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यात तुम्हाला याची PDF लिस्ट सर्व काही मिळेल. चला मित्रांनो पुढे जाऊया. बघा मग, लाला हरदयाल हे भारतातील तरुण वर्गात लाला हरदयाल हे भारतातील तरुण वर्गात क्रांतीचा उद्देश पसरवण्याचं कार्य करत होते. परंतु ब्रिटिशांनी तीक्ष्ण नजर चुकून हे कार्य करणं सोपं नसल्याने त्यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर हे कार्य सन फ्रान्सिस्को येथे केलं. कुठे करण्यात आलं होतं, सन फ्रान्सिस्को. म्हणजे ते कुठे चालले गेले होते, सन फ्रान्सिस्कोला चालले गेले होते. आणि तिथंच ते कोणत्या पार्टीची स्थापना करणार आहेत, गदर पार्टीची काय करणार आहेत, स्थापना करणार आहेत. आपण ते नवीन एक चॅप्टर शिकणार आहोत, गदर आंदोलन. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत. ओके, 1913 मध्ये आहोत आपण, 1913 मध्ये आहोत. तेथील समविचारी भारतीयांना संघटित केलं अमेरिकेत सन फ्रान्सिस्को येथे, आणि हिंदी असोसिएशन ऑफ अमेरिका नावाची संघटना स्थापन केली. हा पण प्रश्न विचारला जातो. हिंदी असोसिएशन ऑफ अमेरिका नावाची संघटना स्थापन करून लोकमत जागृत करण्यासाठी गदर नावाचं साप्ताहिक सुद्धा काय केलं होतं, सुरू केलं होतं. गदर पार्टीचं एक साप्ताहिक होतं. काय होतं, गदर नावाचं काय होतं, साप्ताहिक होतं. बेसिकली यांचा क्रांतिकारी उठाव करायचा होता, सैन्यांमध्ये उठाव करायचा होता. जसा उठाव 1857 ला झाला होता तसा उठाव करण्याचा प्रयत्न गदर आंदोलनाने केला होता, अयशस्वी प्रयत्न केला होता. ठीक आहे, चला, या साप्ताहिकाच्या नावावरून गदर संघटना म्हणून सुद्धा ओळखलं जाऊ लागलं. या साप्ताहिकावरनं गदर संघटना, मग एक तर गदर नाव लक्षात ठेवायचं, गदर आंदोलन किंवा हिंदी असोसिएशन ऑफ अमेरिका हे पण नाव लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेत फसवण्यासाठी विचारतात. ठीक आहे, हिंदी असोसिएशन ऑफ अमेरिका. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण, पुढे जाऊया. तर या साप्ताहिकाच्या नावावरून या आंदोलनाला काय नाव पडलं, गदर हे नाव पडलं, म्हणून ओळखलं जाऊ लागलं. या अधिवेशनाच्या पहिल्या सभेत झालेल्या निर्णयानुसार भारतातील ब्रिटिश सत्ता उलटून टाकण्याचं उद्दिष्ट गदर चळवळीने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. याच गदर आंदोलनामध्ये, या गदर अधिवेशनामध्ये पहिलाच उद्देश काय होता, भारतामधील ब्रिटिश सत्ता काय करणं, उलथून लावणं. हे काय होतं, महत्वाचं काम होतं. अयशस्वी प्रयत्न केला होता. या सभेतील सहभागी व्यक्ती खूप IMP आहेत. खालीलपैकी कोणता व्यक्ती गदर आंदोलनाशी संबंधित आहे. पुन्हा प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कोणता व्यक्ती गदर आंदोलनाशी संदर्भात आहे. ठीक आहे, तर मग सर्वात महत्वाचं नाव आहे लाला हरदयाल. तर सर्वांना माहिती आहे लाला हरदयाल, काशीराम
भाई परमानंद नाव लक्षात ठेवायचं, भाई परमानंद. हरनाम विष्णू गणेश पिंगळे पुणे जिल्ह्याचे आहेत, लक्षात ठेवायचं, आपल्या महाराष्ट्रीयन आहेत विष्णू गणेश पिंगळे. बरकतउल्ला खान, बरकतउल्ला. डॉक्टर पांडुरंग खानखोजे हे पण विदर्भातील महत्वाचं नाव आहे, कृषी तज्ञ आहेत. खानखोजे आपण पुढे शिकणार आहोत. सोहनसिंग भाकना हे मोहनसिंग भाकना आहे. काय नाव आहे? मोहनसिंग भाकना. याच माणसाने आझाद हिंद सेनेची स्थापना असावी असं पहिल्यांदा सांगितलं होतं. कतार सिंग इत्यादी महत्वाचे नेते गदर आंदोलनाच्या संदर्भात आहेत. ठीक आहे, एवढी महत्वाचे नेते कोणाच्या संदर्भात आहेत? गदर आंदोलनाच्या संदर्भात आहेत. क्लिअर आहे? मोहनसिंग भाकना पण लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, याच माणसाने, या म्हातारा माणसाने पहिल्यांदा विचार केला होता 1942 मध्ये की भारतासाठी आझाद हिंद सेना स्थापन करावी. स्थापना कोणी केली? रासबिहारी बोस. नेतृत्व कोणी केलं? सुभाषचंद्र बोस. चालायचं पुढे, चालायचं पुढे. ओके, एवढी महत्वाची नाव आहेत कोणाच्या संदर्भात? आझाद हिंद सेनेच्या संदर्भात. ठीक आहे, आझाद हिंद सेनेच्या संदर्भात एवढी महत्वाची काय आहेत? नावं आहेत. चला पुढे चालायचं, पुढे चालायचं. ओके, बघा आता हे कतार सिंग, हे सोहनसिंग भाकना, हे पांडुरंग खानखोजे. आता सोहनसिंग भाकना, मोहनसिंग भाकना ते नाव, सोहनसिंग भाकना नाहीये. हे नाव काय आहे? मोहनसिंग भाकना. ठीक आहे, ऑलरेडी म्हातारे माणूस आहेत आणि 1942 पर्यंत किती म्हातारे असतील विचार करा. ठीक आहे, म्हणून त्यांनी, ते म्हातारे होते, त्यांना असं वाटत होतं की मी नाही उभी करू शकत आझाद हिंद सेना, पण कोणीतरी उभी करावी, असा पहिल्यांदा विचार त्यांच्या मनात आला होता. ठीक आहे, याच काळामध्ये कोणतं वर्तमानपत्र सुरू झालं? 1913 गोष्ट करतोय. याच काळामध्ये बॉम्बे क्रोनिकल हे नावाचं वर्तमानपत्र सुरू झालं. कोणतं वर्तमानपत्र आहे? बॉम्बे क्रोनिकल. कुठून सुरू झालं? मुंबईतनं. कोणी चालू केलंय? इंग्रजी भाषेमध्ये आहे. कोणी चालू केलंय? फिरोजशाह मेहता आणि मुंबईमध्ये आहे बॉम्बे क्रोनिकल. पुन्हा पुन्हा विचारलं जातं बॉम्बे क्रोनिकल. बॉम्बे क्रोनिकल वर्तमानपत्र सुरू झालं मुंबईमध्ये, फिरोजशाह मेहता यांनी काय केलं? चालू केलं. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. आता गदर या इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रास पण सुरुवात सन फ्रान्सिस्को येथे करण्यात आली. याच वृत्तपत्रावर हे नाव पण आहे गदर, माहित असेल. गदर पार्टीची स्थापना, गदर आंदोलन. ठीक आहे, आणि गदर वर्तमान पत्र. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवू शकता तुम्ही. चला पुढे जाऊया आपण, पुढे जाऊया. आता लाला हरदयाल यांनी उर्दू मधील पहिला अंक काढला. लाला हरदयाल यांनी गदर जे वर्तमानपत्र होतं, लाला हरदयाल यांनी गदरचा प्रथम उर्दू मधील पहिला अंक आणि नंतर गुरुमुखीत लिपीत दुसरा अंक काढला. गदरचा पहिला अंक IMP आहे. गदर वर्तमानपत्राचा जे सन फ्रान्सिस्कोला लाला हरदयाल यांनी चालू केलं होतं, तर पहिला अंक कोणत्या भाषेत आला होता? उर्दू मध्ये आला होता. पहिला अंक कोणत्या भाषेत आला होता? उर्दू मध्ये आला होता. दुसरा अंक कोणत्या भाषेत आला होता? गुरुमुखी. गुरुमुखी म्हणजेच पंजाबी. पंजाब, जसं मराठी देवनागरी स्क्रिप्ट आहे, मराठीची स्क्रिप्ट काय आहे? देवनागरी. तसं पंजाबीची स्क्रिप्ट काय आहे? गुरुमुखी. पंजाबीची स्क्रिप्ट काय आहे? गुरुमुखी. ठीक आहे, क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? ओके, चला पुढे जाऊया, पुढे जाऊया. बिपिन चंद्र पाल यांनी हिंदू रिव्ह्यू हे मासिक सुरू केलं. बिपिन चंद्र पाल, लाल पाल माहित असेल तुम्हाला. लाल बाळ गंगाधर टिळक जेलमध्ये होते आणि बिपिन चंद्र पाल यांनी हिंदू रिव्ह्यू नावाचं मासिक सुरू केलं होतं 1913 मध्ये. टिळक जेलमध्ये होते. टिळक जेलमधनं सुटतील पुढच्या वर्षी 14 मध्ये. थोडीशी वाट बघा, टिळक जेलमधनं लवकरच बाहेर येत आहे आणि पुन्हा एकदा जोराने पेटताय भारत स्वातंत्र्य लढ्यासाठी आणि होम रूल चळवळ चालू करणार आहेत पुढच्या वर्षी. आपण ते सुद्धा बघणार आहोत. चला पुढे जाऊया, आता पुढे जाऊया. बघा, रवींद्रनाथ टागोरांना गीतांजली कविता संग्रहासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आलं 1913 मध्ये. ठीक आहे, आणि अशा प्रकारे रवींद्रनाथ टागोरांना पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय आहेत. पहिला नोबेल मिळवणारे पहिले भारतीय आहेत. ठीक आहे, साहित्याचा नोबेल मिळवणारे, साहित्याचा नोबेल मिळवणारे पहिले भारतीय आहेत. कोण? रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता जिनाने लीग मध्ये प्रवेश केला. जिनाने लीग मध्ये प्रवेश केला, पण हिंदू मुसलमान एक, काँग्रेस आणि मुस्लिम लीग एकच आहे असाच त्यांचा उद्देश होता. असाच त्यांचा काय होता? उद्देश होता. मोहम्मद अली जिनाने, मोहम्मद अली, हाच मोहम्मद अली आणि सईद वजीर या मुस्लिम पुढाकारांच्या आग्रहास्तव मुस्लिम लीग मध्ये काय सदस्यत्व स्वीकारलं. मात्र तरीही ते काँग्रेस एकनिष्ठ राहून हिंदू मुस्लिम ऐक्याचे काय करत होते? समर्थन करत होते. मुस्लिम लीग मध्ये जाऊन सुद्धा काँग्रेस बरोबर त्यांचे संबंध ठेवले आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं समर्थन करत होते, जोपर्यंत 1927 पर्यंत तो इंग्लंडमधनं वापस येत नाही. 21 मध्ये इंग्लंडमध्ये गेला, त्याची पत्नी वारली, पहिली पत्नी वारली. ठीक आहे, पहिली पत्नी वारली, तिचा विरहार्थ ते इंग्लंडमध्ये चालले गेले. 6 वर्ष वकिली केली. 27 मध्ये वापस आले. येताना एका पारशी पोरी बरोबर लग्न केलेलं होतं. तिने कधीच इस्लाम स्वीकारला नव्हता आणि मग तिथून पुढे खऱ्या अर्थाने कट्टर मुस्लिम मान म्हणून त्यांनी आपली राजकीय कारकिर्दी काय केली? त्यांनी आपली राजकीय कारकिर्दी सुरू केली. कोणी? मोहम्मद अली जिनाने. ठीक आहे, तर 13 मध्ये त्याने खऱ्या अर्थाने कुठे प्रवेश केलेला होता? मुस्लिम लीग मध्ये काय केला होता? प्रवेश केलेला होता. मी जे बोलतोय, काही डाऊट, काही शंका असतील तर मला कमेंट करा मित्रांनो, आपण बघणार आहोत. ठीक आहे, आता नाव टाकायचं 1914. आज आपण सुरुवात केली मित्रांनो 1911 पासून गेलो होतो आपण. 11 ते 13 3 वर्ष शिकलोय. पुढच्या लेक्चर मध्ये आपण 1914 पासून सुरुवात करणार मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा मित्रांनो. याचे पेड कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.